सांगलीमध्ये आशा सेविका गटप्रवर्तक आक्रमक झाले। थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढला गेला। मायबाप सरकार 100 रुपयात रिचार्ज होतं का असा सवाल या संतप्त आशा सेविकांनी सरकारला उपस्थित केलाय। मला सांगा की तुमचे 5 महिने पगार नाहीत, काय परिस्थिती आहे तुमची? नमस्कार। आज आम्ही या ठिकाणी आमचं 5 महिन्याचं मानधन न मिळाल्यामुळे जमा झालेलं आहे। आम्ही 1 महिने 2 महिने या आशेवरती काम केले की आज ना उद्या आमचा पगार निघेल, पण आज 6 महिने झाले तरी आमचे मानधन निघालेले नाहीये। आज मी एकटी महिला घरात काम करते असल्यामुळे माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे सगळा मला एकटीला बघायला लागतो। अशा कितीतरी महिला आमच्या आशा वर्कर आहेत। लवकर मिळावं असं लवकर मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। आबा आयुष्मानचं कार्ड सुद्धा आम्हालाच काढायला लावतात। मोबाईलचा रिचार्ज मारायचा कशाला आम्ही? आमचं मानधनच जर मिळत नसेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे आणि भरायचे? उमेश देशमुख हे जे प्रमुख आहेत ज्यांनी हा मोर्चा अरेंज केला, आपण त्यांच्यावर जाणून घेऊया। थोडक्यामध्ये सांगा की काय प्रमुख मागणी आहे? आज आशा आणि गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर काही प्रमुख मागण्यांच्यासाठी मोर्चा काढला आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या आशा आणि गटप्रवर्तकांना मानधन मिळालेलं नाही। एक तर गेल्या 11 वर्षामध्ये या केंद्र सरकारनं 1 रुपयाची वाढ केलेली नाही, परंतु जे आहे ते मानधन सुद्धा हे सरकार द्यायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये आज आशा वर्कर आणि गटप्रवर्तक काम करतात। साधी त्यांची मागणी आहे, हे मानधन तर मिळालंच पाहिजे, परंतु आम्हाला जो मोबाईलचा रिचार्ज देत आहे त्या रिचार्जचे जे 100 रुपये आहेत ते सुद्धा द्यायला हे काटकुट करतायत। आज या महिलांना, या आशा वर्करना जर मानधन मिळालं नाही तर त्यांनी दररोजचा खर्च भागवायचा कसा? दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।